कशाला आपण गावाची माप काढायची? बायको संग आपण साधं बोललो सुद्धा नाही, काय नाही म्हणलं, आज बायको संग बोलायचंच असं म्हणून घरापर्यंत आला. दारात मसन रेडा बांधली होती, पाण्याचा हौद होता, आंघोळीसाठी पाण्याची बारडी भरून घेतली. आता म्हटला बायकोला पाठीला साबण लावे बोलावून बसावं गुलुगुलू बोलत. पण सरळ बायकोला हाक मारण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हणला, आय जरा पाठीला साबण लावाय ग. त्याला वाटलं आय म्हणल पुरी जाग जरा लेकराच्या पाठीला साबण लाव, म्हणून ही लाजून उभा राहील. तर आय कासुटा खाऊनच आहे. बरं आली ते आली ह्याच्याकडे गेली, म्हशीकडे गेली आणि मस घासायचा असला मोठा दोंडा घेऊन आला आणि सदाचा मुंडकं धरलं, खसा 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 पाठ घासायला लागली ना. अरे म्हणली सदा, म्हणली लय दिवस झालं पाठ घासीन म्हणते, पण काही झालीच नाही बघ. ससा सोल्यागत पाठ घासून असा रक्ताळलेल्या दोंड्याकडे बघितलं, म्हणली अरे मी मस घासायचा दोंडा घेतलाय की. सदा म्हटला तुला बोंबलून सांगत होतं, तुझं ध्यान कुठं? होय रे म्हटली, म्हातारपणामुळे नजरच कमी आल्या. मस घासायच्या म्हणजे दोंड्यानं पाठ निघती, थांब म्हणले रेडा घासायचा मोठा घेऊन येते. सदा म्हणला मातोश्री पाठ घासून आमची वाट लावचीला.